36% पेमेंट झालेलं आहे। मराठी तहूर राणा 26/11 एक बड़ी जीत है भारत के लिए ये और जांच एजेंसी के लिए। बराबर है, बहुत दिनों से, क्योंकि 26/11 हम सब सभी 11 हम सब बम्बई में थे। तब स्वर्गीय RR पाटिल भी थे, विलासराव देशमुख भी स्वर्गीय थे और हम सब वहाँ थे। ये सब होने के बाद हमने भी राउंड मारा था जहाँ जहाँ ये घटनाएं हुई थी और वो इतनी गंभीर घटना थी कि पूछो मत। इसीलिए उसका मास्टरमाइंड कौन है ये पूछताछ करने की बहुत कोशिश की। अभी ये जो आदमी मिला है वो आने के बाद पता चलेगा कि किसने उसको बताया, क्यों उन्होंने ये किया, उसका कारण क्या था। और वो पता होने के बाद अपने को आगे भी अपनी लाइन ऑफ एक्शन क्या होनी चाहिए, ज़्यादा से ज़्यादा क्या करने के बाद लोग सुरक्षित रहेंगे और सब में खुशहाली रहेगी। ये दादा एसटी कामगारांचा प्रश्न आहे। 56% मार्च मध्ये जे पेमेंट 56% दिलं, परत एसटी रात्री पुन्हा तुम्ही आणि त्याच्यानंतर अरे बाबा, एसटीला मागे पण कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचे प्रवासी येत नव्हते तेव्हा दर महिन्याला साधारण 250 ते 300 कोटी रुपये आम्ही सरकारमधनं बजेटमधनं द्यायचो आणि ते चालवत होतो। आता आपण 50% महिलांना तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे। बाकीच्या पण दिव्यांगांना, ज्येष्ठांना, विद्यार्थ्यांना अशा काही काही आपण सवलती देतो। अनेक घटकांना त्याच्यामध्ये सवलती देतो आणि त्याच्यामध्ये याचा काही परिणाम त्याच्यात होत असेल, पण सवलती देत असेल तर आम्ही त्याची रक्कम आहे ती बजेटमध्ये तरतूद करून त्यांना देत असतो। आता त्या खात्याचे मंत्री हे प्रताप सरनाईक आमचे सहकारी आहेत, ते आता CMD झालेले, म्हणजे चेअरमन पण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मध्ये त्यांनी कॅबिनेटला पण सांगितलं, मला अर्थसंकल्पात पण सांगितलं, आम्ही काही टार्गेट मोठ्या प्रमाणावर ई-व्हेकल बसेस आणि काही CNG बसेस घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। तशा प्रकारे झाल्यानंतर थोडं एक आहे, देशात किंवा जगात पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट कुठंही फायद्यात नसते असं माझी माहिती आहे। चुकीचे असेल तर मी माघार घेईन, पण माझी माहिती आहे शेवटी सर्वसामान्य माणसांना पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही किफायतशीर दरामध्ये तिकिटाचे दर असले पाहिजे आणि त्याच्यामुळं तशा प्रकारचा प्रयत्न सगळेच सरकार करत असतं आणि त्यामध्ये आमचाही प्रयत्न तोच आहे। पण आता तिथल्या अनेक जागा, आपल्या बसस्थानकाच्या जागा इतक्या मोक्याच्या आहेत तर BOT तत्वावर त्या जागा देऊन त्याच्यातून काही पैसा उभा करायचा आणि त्याच्यातून इन्कम वाढवायचा, हाही एक त्याच्यामध्ये प्रयत्न आहे। आणि हा प्रयत्न करत असताना असं एक पुढं आलं की आमचं राज्य सरकारचं धोरण 30 वर्ष पहिले, नंतर 60 वर्ष, तर 30 वर्षामध्ये कुणी BOTला येईना। ते म्हणतात बांधकाम करायला आम्हाला 2-3 वर्ष लागतील, पुढे 25 वर्ष राहतील आणि मग कसं आमचं व्हायचं। त्याच्याकरता मध्ये कॅबिनेटला मागच्याच चर्चा झाली आणि आता 60 वर्षाच्या करता करायचं आणि 60 वर्षांनी झाल्यावर पुन्हा 30 वर्षाचं वाढवण्याच्या करता त्याच्यामध्ये तरतूद करायची, असा एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पुढच्या कॅबिनेटला आणायला सांगितलेला आहे। तो तयार झाल्यावर येईल आणि त्याच्यातून बऱ्याच अंशी प्रश्न सुटतील। पण आता तुम्ही जे काही सांगितलंय, मी काल जरा दुसऱ्या कामात गडबडीत होतो, मी त्या संदर्भामध्ये जरूर परिवहन विभागाच्या सहकाऱ्यांशी पण बोलीन, प्रतापराव सरनाईक साहेबांशी पण बोलीन आणि कसा मार्ग काढायचा ते CM साहेब आणि आम्ही एकनाथरावजी वगैरे बसून ठरवू।